मित्रांनो इथं भुर्जी तयार झाली आहे. भुर्जी पण मला येते म्हणून भुर्जी बनवून घेते. म्हणते तर ती ऐकत नाहीये. काय करते आणि खेळते. हां तर हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आणि इथं खेळते. तिला म्हटलं थोडंसं साधारण म्हणजे थोडंसं बस म्हणते तर ती ऐकत नाही आहे. एवढी थंडी वाजते ना, खूपच जास्त थंडी वाजते आज ना घरी. आणि हनीने आज मस्त कानातले घातलेले आहे ब्लॅक कलरचे. तिचे ना कानातले काढून टाकले होते सोन्याचे होते. स्कूलला गेली ना तर पूर्ण असं कान असं दाबलं गेलं ते कानातलं, दुखत होतं ते काढून टाकलं. थंडी खूप जास्त वाढली आहे इकडं आणि खूपच थंडी वाजते. आणि आता वाजले किती 3. तर मी तिकडचे दारावीर सगळे बंद करून घेतलेत आणि मागच्या रूमला बसलीत येऊन हनी आणि मी. आणि हनीचे नाटकं सुरू होते इथं. म्हणते बसावं बघत, दुसरं काय करणार आहे. आज गेली नाही स्कूलला मग तिलाच. मित्रांनो इथं आमचं स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. इथं पीठ मळून ठेवलं आहे. इथं हनीचे पप्पा बनवत आहे भुर्जी. इकडे बघा काय करताय. हां अंडे काढताय ते. तर आता आम्ही बनवणार आहे अंडे भुर्जी बनवणार आहे. तर मी करते इथं पोळ्या. अंडे काढून ठेवले. बघूया बरं कसे बनवत आहे. मित्रांनो भुर्जी पण मला येते म्हणून भुर्जी बनवून घेते. ह्यांची मम्मी माझ्याकडून आज कधी पोळ्या करायला होते, कधी भुर्जी बनवतो म्हणून भुर्जी करून मला होते. अजून टेस्ट नाही केली माझ्या हाताची. मी टेस्ट करणार आहे ती. तर इथं हिरवी मिरची टाकणार आहे, लसूण आणि वाटलेले इथे. तीक्ष्ण घ्यायची ना. हां 2च मिरची आहे. तर याच्यात आहे ना जलेबी आणलेली आहे. भुर्जी अंडा भुर्जी बघ कशी. आणि बसले तिकडे. गरम आहे. मसाला टाकून घेऊ. तर इथं मी करते पोळ्या. जागा कमी पडते, एवढं मोठं किचन आहे तरी. तर आज भुर्जी मस्त होणार आहे वाटतंय मित्रांनो. काय
जिलेबी नाही खात का ग? हां हे काय इकडं काय अंडे तर भुर्जी बनवतोय ना आपण. अंडे बनवते. हां तू किती दिवसाची सांगत होती हनी पण आम्ही आणलंच नाही. अंड हां तर माझ्या पोळ्या एकदम मोठ्या मोठ्या असतात मित्रांनो, कारण की मोठ्या मोठ्या करून देते मी. कोण नाही छोट्या छोट्या बनवत बसणारे. हां एकच पोट पोट भरलं पाहिजे. एवढ्या मोठ्या पोळ्या असतात तर मला. तर जोपर्यंत भुर्जी होते तोपर्यंत माझ्या त्याच्यापेक्षा पण लवकर होऊन जाईल माझ्यावाले पोळ्या असं वाटतंय मला. साखर आहे का नाही? काय साखर खायचे. तर काय येईल पिशवीमध्ये? साखर खायची तुला? जलेबी घे. हां आणि जलेबी घे. ही साखर आहे. अगं जलेबी खाय ना, पप्पांनी आणलेली. ही साखर आहे. हो हां ही टाकू. तर भुर्जी टेस्टी येणार आहे असं वाटतंय मला. वाटते तुला. आणि इकडं पोळी पण छान. हो बेटा तेवढीच आहे साखर. हां पॅन्ट निसटते वाटतं म्हणायची. आता काय तिथं हे नाही का? हां हे नाही. दही दिसली हनीला, आता सोडणार नाही ती. हां म्हणून साखर शोधत होती का तू? मला वाटलं तुला समजलं नाही का? हां मलाच कळालं नाही की मी कशाला साखर शोधते बा ना गाणी. आपली टोपली ठेवली आणि तिकडे टोपली ठेवली आणि तुम्ही पुढे ठेवायला. कुठे गेली? तिकडे 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 त्याच्या बरोबर. तर माझी पहिली पोळी झालेली आहे. आणि इकडे काय ग काय दुसरा? काटा घुसला. आणि घरात काटा होते. अरे देवा. मित्रांनो इथं भुर्जी तयार झाली आहे. हे बघा मस्त हिरवी हिरवी दिसते. हिरवी मिरची टाकलेली आहे म्हणून ना तशी दिसते. वास पण छान येतोय. ओके झालं का?